मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दर्शनारी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी मॅगी बनवणार आहे, चीजवाली मॅगी. दर्शन मला म्हटलं मला आज मॅगी खाऊ वाटली आहे, तर त्याचे हे काही इन्ग्रेडियंट आहेत, तर तुम्ही बघू शकता. हे मॅगीचे लागणारे इन्ग्रेडियंट आहेत. तर मॅगीचं पॅकेट घेतलं मी छोटंवालं 15वालं, ते एकच घेतलं आहे. मॅगी मसाला घेतला आहे, पेरी पेरी मसाला, एक चीज क्यूब घेतले. ते एका मॅगीच्या पॅकेटसाठी एक इनफ आहे. आणि आपण ऑरिगॅनो सीझनिंग पण घेतलेलं आहे, जे की डीमार्टमध्ये मिळतं. आणि 2 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या. तुम्ही बघू शकता. आता हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे, तर मी मिक्सरला नाही वाटत आहे, असं फक्त ह्याने असं बारीक करून घेणार आहे. बघू शकता, अशा प्रकारे वाटून घ्यायचंय. आता मी गॅसवर कढई ठेवली आहे, तर मी त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकणार. आणि तेलामध्ये हे जे आपण वाटून घेतलं होतं ते टाकणार. आता मी 1 चमचा हे ऑरिगॅनो सीझनिंग घेते आणि ते तेलामध्ये टाकते. मी हा मॅगी मसाला ह्याच्यामध्ये टाकते. आणि मॅगीच्या पॅकेटमध्ये जो मॅगी मसाला मिळतो तो पण मी याच्यात टाकते. मिक्स करून घ्यायचं. आणि आपण आता दूध टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आणि हे सुद्धा एक इन्ग्रेडियंट मी सांगायचं विसरले तुम्हाला. तर दूध पण आहे, दूध टाकूयात आता आपण. आपल्या अंदाजाने टाकायचं आहे थोडं थोडं. मिक्स करून घेते आता. बघू शकता, असे बारीक बारीक क्यूब करून घेतलेत मी चीजचे. आणि ते याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे. आणि ते मेल्ट होईपर्यंत आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचे. एक 2-3 मिनिट झाल्यानंतर मी आता झाकण काढतीये. आणि त्याच्यामध्ये अजून मेल्ट नाही झालेलं, पण तेव्हाच मी मॅगी टाकून देणार आहे. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. इथे बघू शकता, एका छोट्या पातेल्यामध्ये कोमट असं पाणी करून घेतलंय मी. आणि आता मी इथे थोडं थोडं असं पाणी टाकणार, जेवढं लागेल तेवढंच. अशा प्रमाणामध्ये मी टाकलंय.
मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी ह्याच्यावर परत झाकण ठेवणार आहे आणि याला शिजण्यासाठी एक 5 ते 10 मिनिट ठेवून देणार आहे असंच बारीक गॅसवर. एक 5 ते 10 मिनिट झालेत. आता मी झाकण काढतीये. बघू शकता अशी दिसतीये मॅगी आणि टेक्स्चर पण असं आलंय मॅगीला. अजून थोडं आपण त्याच्यामधलं पाणी जरा आटेपर्यंत अजून ठेवायचंय. चीज बघू शकता पूर्णपणे मेल्ट झालंय आणि खूप छान दिसतीये. घरच्या घरी कॅफे स्टाईल मॅगी आपण केलेली आहे. खूप टेस्टी होती गाईज अशी मॅगी. तुम्ही पण एकदा घरी ट्राय करून बघा आणि खूप सोपी रेसिपी आहे. अगदी 10 मिनिटांमध्ये होऊन जाते. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा एकदा घरी आणि खूप छान लागते खायला. वास पण खूप छान येतो याचा. स्मोकी फ्लेवर एक मिळतो त्याला. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघू शकता चहा पण केला एका साईडला मी. मॅगी झालेली आपली. मॅगी पण शिजली आणि चीज पण त्याच्यामधलं मेल्ट झालंय. आणि असंच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. झाले. मी आता गॅस बंद करते. अशा प्रकारे आमचा चहा आणि मॅगी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे मी दर्शनची फरमाईश पूर्ण केलेली आहे. रोज काय ना काय मला सांगत असतो. कशी झाली आहे? मस्त, एकदम स्मोकी फ्लेवर झालाय. थँक्यू मॅगी करून दिल्याबद्दल. वेलकम. तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदा घरी आणि कशी झाली मला नक्की सांगा. तर मॅगी खाऊन झाले. आता मस्तपैकी कॅफे स्टाईल मॅगी झाली होती. तर तुम्हाला पण घरच्या घरी सोप्या पद्धतीने जर करायची असेल मॅगी तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा. कारण एकदम सोपी पद्धत आहे. घरगुती मटेरियल आपलं सगळं. आणि तुम्हाला आमचे अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तर ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये सजेस्ट करा. आणि रेसिपीज पण तुम्हाला कुठल्या नवीन हव्या असतील तर ते पण कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि असंच प्रेम देत आहे व्हिडिओला, तसंच प्रेम देत राहा आणि सपोर्ट करत राहा. थँक्यू.